ओव्हन नाही, बर्गर बन नाही, त्यामुळे खेड्यातील बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला ही डिश बनवता येईल की नाही. तर चला, तुम्ही गावखेड्यामध्ये जरी राहत असाल तरीसुद्धा परफेक्ट या पद्धतीची डिश तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल. त्यासाठी शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो गोल गोल स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत. लसूण आणि अद्रक सोलून घेतलेले आहेत. तर लसूण इथे मी बारीक बारीक कापून घेतला. सुरुवातीला आपल्याला गार्लिक ब्रेड किंवा गार्लिक पाव बनवायचा आहे. त्यासाठी बारीक कापलेला लसूण आणि 1 चमचाभर तीळ घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 मोठा चमचाभर गरम केलेलं तेल टाकायचं आणि लसूण थोडासा लाल करून घ्यायचा. त्याच्यामध्ये चमचाभर बटर टाकलं. इथे तूप न वापरता बटरच टाकायचं, कारण ब्रेड आणि पावला गार्लिक बटर लावल्यानंतर त्याची चव खूप छान लागते. बटर आजकाल सर्वच घरांमध्ये अवेलेबल आहे. आपल्याला थोडंसं स्पायसी तिखट बनवायचं आहे, म्हणून अर्धा चमचाभर चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकले. ओरिगॅनो सुद्धा अर्धा चमचा आहे आणि सर्व मिक्स करून घेतलं. ओरिगॅनो नसेल तरी चालेल. आता इथे सिंपल व्हेज मेयोनेज घेतलेला आहे. मेयोनेजसुद्धा बऱ्याच दुकानांमध्ये अवेलेबल आहे. व्हेज मेयोनेज घेतलेला आहे. आता मेयोनेजला थोडंसं स्पायसी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये पेरी पेरी मसाला टाकला जातो. आपल्याजवळ पेरी पेरी मसाला नाही, म्हणून आपण पेरी पेरी मसाल्यामध्ये जे मसाले टाकले जातात ते टाकणार आहोत. त्यासाठी अर्धा चमचा कश्मीरी मिरची, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर आहे. तिखट बनवायचं आहे म्हणून मी हे मसाले मेयोनेजमध्ये टाकलेला आहे. तुम्ही प्लेन मेयोनेज ब्रेड किंवा पावला लावून घेतले तरी चालतील. बऱ्याच जणांजवळ तंदुरी मेयोनेज असेल त्याचा वापर केला तरी चालेल. आणि इथे आपला पेरी पेरी मसाला टाकून स्पायसी मेयोनेज तयार आहे. पेरी पेरी मसाला असेल तर डायरेक्ट तो मसाला टाकून घेतला तरी चालेल. आता इथे आपल्याला हिरवी चटणी करायची आहे. त्यासाठी कमी तिखटवाल्या 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 7-8 सोललेल्या लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक सुद्धा सोलून घेतलेला आहे. पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरं आणि छोटा पाव चमचाभर काळं मीठ, छोटा पाव चमचाभर साधं मीठ आणि ते चटणी घट्ट बनवण्यासाठी 1 ते 2 ब्रेड टाकून घेतलेले आहेत. पाव असेल तर पाव टाकू शकता किंवा पिवळ्या कलरची शेव असेल, पापडी असेल, बुंदी असेल ती टाकू शकता. ब्रेड फ्रीजमध्ये ठेवला होता म्हणून कडक झालेला आहे. अर्धा लिंबू पिळून घेतला. पुदिना असेल तर तो सुद्धा टाकू शकता आणि अगदी थोडंसं पाणी टाकून ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची. आणि इथे आपली चटपटीत हिरवी चटणी तयार आहे. ही चटणी खूप टेस्टी लागते. तुम्ही ब्रेडला सुद्धा ही चटणी लावून सँडविच बनवू शकता. सर्व चटण्या तयार झालेल्या आहेत. आता माझ्याजवळ बर्गर बन आहेत. तुमच्याजवळ बर्गर बन नसेल तर बघा, खेड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे पाव येतात, ते पाव घेऊ शकता. पाव मोठे असतील तर मध्ये कट करून घ्यायचे. बऱ्याच ठिकाणी चपटे, चौकोनी आणि व्हाईट पाव येतात, ते खूप मऊ लुसलुशीत आणि टेस्टी लागतात. तसे पाव असतील तर एका बर्गर बनऐवजी 2 पाव वापरायचे. तशी सुद्धा रेसिपी तुम्ही बनवू शकाल. किंवा ब्रेड असतील तर ब्रेड वापरू शकता. वडापावचा पाव असेल तो वापरू शकता. बऱ्याच ठिकाणी या पद्धतीचे मोठे टम्म फुगलेले पाव येतात, ते असतील तर मध्ये कट करून घ्यायचे आणि चपटे पाव असतील तर 2 पाव वापरायचे. मी मुलाला शाळेमध्ये सोडायला जाते आणि त्याच्या शाळेच्या साईडला डी-मार्ट आहे, त्यामुळे मला या वस्तू इझिली घेता येतात. बऱ्याच ठिकाणी या वस्तू अवेलेबल नसतात, तर ते बर्गर बनऐवजी फक्त पाव वापरू शकतात. तर चला, मी ते बर्गरचे पाव मध्ये कट करून घेतलेले आहेत आणि ते ओव्हनचा ट्रे घेतलेला आहे. ट्रेवरती बटर पेपर ठेवून घेतला. तुमच्याजवळ ट्रे नसेल तर तुम्ही ही सर्व रेसिपी कढईमध्ये करू शकता. इथे ट्रेमध्ये सर्व पाव ठेवून घेतलेले आहेत आणि पावचा जो वरचा कापलेला पार्ट आहे तो काढून घेतलेला आहे. आता आपण जे गार्लिक बटर तयार केलेलं आहे ते सर्व ब्रेडवरती किंवा पाववरती लावून घ्यायचं. खूप लावायचं नाही, थोडं जरी लावलं तरीसुद्धा या गार्लिक बटरची खूप छान टेस्ट लागते. फक्त गार्लिक बटर लावून ब्रेड भाजून खाल्ले तरीसुद्धा ते ब्रेड खूप छान लागतात. बटर लावून झाल्यानंतर आपण जो मेयोनेज तयार करून ठेवलेला आहे ते लावून घ्यायचा आहे. इथे आपल्याला स्पायसी स्लायडर बनवायचे आहेत, म्हणून मी इथे मिरचीचा वापर जास्त केलेला आहे. तुम्हाला तिखट आवडत नसेल तर सगळीकडे मिरचीचं प्रमाण कमी करायचं आहे. आता आपण जे मेयोनेज तयार करून ठेवलेलं आहे ते ब्रेडवरती सगळीकडे लावून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला मोझरेला चीज लावायचं आहे. आता हे चीज सुद्धा छोट्या मोठ्या शहरांमध्ये, गावांमध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे. नसेल तर चीज स्लाइस सगळीकडे मिळते, ती लावायची किंवा चीजचा क्यूब येतो तो किसून याच्यावरती लावून घेतला तरी चालेल. आता इथे मोझरेला चीजमुळेच मॉलमधील वस्तू टेस्टी आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर इथे आपल्या आवडीनुसार कमी अधिक मोझरेला चीज लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण ज्या स्लायसेस कट करून ठेवलेल्या आहेत त्या लावून घ्यायच्या. सुरुवातीला शिमला मिरची लावून घेतली, नंतर गोल गोल कट केलेले कांदा लावून घेतले,
तुम्ही ते बटाट्याची टिक्की लावू शकता किंवा स्वीट कॉर्नची टिक्की बनवून ती लावू शकता. उकडलेले बटाटे, गाजर, बीटरूट गोल गोल कट करून याच्यावरती सँडविच प्रमाणे लावू शकता. आता इथे सर्व कांदा लावून घेतला, त्याच्यावरती टोमॅटोसुद्धा लावून घेतलं. कांदा, टोमॅटो याच्यावरती आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे ते खाताना अळणी लागत नाही. पुन्हा त्याच्यावरती थोडं थोडं मोझरेला चीज लावून घेतलं आणि पावचा जो वरचा पार्ट शिल्लक आहे त्याच्यावरती जी हिरवी चटणी तयार केलेली आहे ती लावून घ्यायची. ही चटणी भरपूर लावायची, कारण या चटणीमुळेच या डिशला खूप छान टेस्ट येते. इथे आपण बर्गर बन वापरून ही डिश तयार केलेली आहे. तुम्ही पाव वापरून किंवा ब्रेड वापरून या पद्धतीने डिश तयार केली तरीसुद्धा परफेक्ट डिश तयार होणार आहे. म्हणजे खेड्यामध्ये जर बर्गर बन मिळत नसेल तरी आरामात तुम्ही ही डिश बनवू शकता. तर इथे आपले सर्व बन तयार आहेत. वरचा कट केलेला पाव लावताना थोडासा दाबून लावायचा, म्हणजे सर्व पाव एकमेकाला चिटकून बसेल आणि वेगळं वेगळं होणार नाही. आता इथे सर्व बन तयार आहेत. वरच्या साईडला थोडंसं गार्लिक बटर लावून घ्यायचं. त्यासाठी मी इथे थोडंसं बटर शिल्लक ठेवलं होतं, ते सुद्धा लावून घ्यायचं. आणि इथे घरच्या सामानामध्ये आपली मॉलमधली डिश तयार आहे. वरच्या साईडला भरपूर बटर लावल्यामुळे डिश बघा किती सुंदर दिसत आहे. आणि पुन्हा मी थोडंसं मोझरेला चीज लावून घेतलं. शेवटी चीज लावणं ऑप्शनल आहे, आवडत असेल तर लावू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. 2 पावच्या मध्ये जिथे गॅप आहे तिथे चीज लावायचं आणि बघा हे चीज गरम झाल्यानंतर मेल्ट होतं आणि हे सर्व पाव मग एकमेकांना चिपकून राहतात, म्हणून इथे चीज लावून घेतलेला आहे. आता बऱ्याच जणांजवळ ओव्हन नसेल त्यांनी कढई थोडीशी गरम करायची आहे आणि त्याच्यामध्ये हे पाव ठेवायचे आणि झाकण ठेवून लो फ्लेमवरती 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. माझ्याजवळ OTG आहे. OTG प्री हीट करून घेतला आणि 180 डिग्री सेल्सिअसवरती 20 मिनटं हे बर्गर बन्स मी बेक करून घेतलेले आहेत. बेक करताना फक्त खालचा रॉड ऑन ठेवलेला आहे. तुम्ही कढईमध्ये किंवा तव्यावरती हे पाव भाजून घेऊ शकता, तरीसुद्धा परफेक्ट ही डिश बनवून तयार होईल. आणि इथे स्पायसी चीजी बर्गर स्लायडर तयार आहेत आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी मॉलमध्ये या पद्धतीच्या डिश मिळतात, मात्र छोट्याशा गाव शहरांमध्ये या पद्धतीच्या डिश मिळत नाही आणि बऱ्याच जणांना सुद्धा या पद्धतीची डिश बनवण्याची इच्छा होते. तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी ही डिश बनवून ट्राय करू शकता. परफेक्ट डिश बनवून तयार होणार आहे. आणि आतमध्ये कांदा, टोमॅटो पूर्ण बेक झालेले आहेत. नंतर साधे पाव, ब्रेड वापरून कढईमध्ये ही डिश कशी बनवायची त्याचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट करणार आहे. तर इथे आपले स्लायडर तयार आहेत आणि बघा संपूर्ण चीज मेल्ट झालेला आहे आणि किती सुंदर डिश आपण घरच्या घरी बनवलेली आहे. एखाद्या वेळेस मुलांना या पद्धतीची डिश बनवून देऊ शकता. खूप सोप्या पद्धतीने मी इथे ही डिश बनवायची पद्धत सांगितलेली आहे. ट्राय करून बघा, चवीला ही डिश खूप छान लागते. आजकाल मुलांना या पद्धतीच्या डिशेस खाण्याचं खूप वेड लागलेला आहे. जेन अल्फा यांना तर या डिशेस खूप आवडतात, मात्र त्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी सुद्धा या पद्धतीच्या डिशेस कधीतरी खाऊन बघितल्या पाहिजेत. बऱ्याच जणांना मॅकडॉनल्ड्स किंवा पिझ्झा हटमध्ये जाऊन या डिश ट्राय करता येत नाही. ते घरच्या घरी या पद्धतीने डिश बनवून ट्राय करू शकता. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.